तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला आणि यावेळी नार्वेकर यांनी शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा निवाडा दिला आणि याच गोष्टीवरनं आता ठाकरे गटामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे। 2018 साली पक्षाच्या घटनेतील बदलांची निवडणूक आयोगामध्ये नोंद का झाली नाही असा सवाल पक्षातील एका गटाने उपस्थित केलाय आणि या गटातील नेत्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे आपलं म्हणणं मांडलंय। अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्यावरती पक्षाच्या संघटनात्मक कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। घटनेतील बदल, संघटनात्मक रचना, निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार यामध्ये त्रुटी आढळल्यानं विधिमंडळ अध्यक्षांनी विरोधात निकाल दिल्याची भावना पक्षातील एका गटाच्या मनामध्ये तयार झाली। दरम्यान या सगळ्यावरनं सुषमा अंधारे आणि अनिल परब यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात। आमच्याकडे काही धुसफूस नाही। महत्त्वाचं म्हणजे आज बैठकीपेक्षा सुद्धा कालच्या निकालाच्या नंतर काही लोकांना असं मनापासून वाटलं की नाही भेटलं पाहिजे म्हणून फक्त आणि फक्त आम्ही भेटायला म्हणून आलो होतो। अशी काही बैठक वगैरे असा काही प्रकार नाही। परंतु 22 आणि 23 तारखेला जे अधिवेशन नाशिकला पार पडणार आहे त्या अधिवेशनाची तयारी या सगळ्या संदर्भाने चर्चा करणे। 2018 ची कागदपत्र सगळी जी निवडणूक आयोगाला दिली होती त्या सगळ्याचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे। आम्ही तो सुप्रीम कोर्टात जे काही सादर करायचं ते करूच आणि शिवसेनेत कुठली अंतर्गत धुसफूस नाही। शिवसेनेत आम्ही सगळे एकत्र लढू आणि जे काही आम्ही लढवाई लोक आहोत ते शेवटपर्यंत या बाबतीत लढत राहू। तर राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरेंची शिवसेना ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे। सोमवारी निर्णयाविरोधात ठाकरेंची शिवसेना याचिका दाखल करणार असल्याची माहिती आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं नसल्याबद्दलची याचिका दाखल केली जाणार आहे। ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे दिल्लीला गेलेले आहेत। सोमवारी या संदर्भातील याचिका दाखल करण्यात येणार आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 13 आमदार हे अपात्र का केले नाहीत असा सवाल सामंत यांनी उपस्थित केला आणि या प्रकरणी शिंदेची शिवसेना सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याच्या तयारीत आहे। इलेक्शन कमिशनने आजपर्यंत आम्हाला कधीही कुठलीही शोकॉज नोटीस दिलेली नाही। आमच्याकडे कुठलीही विचारणा केली गेलेली नाही आणि म्हणून आम्ही आज सुप्रीम कोर्टात आता याची तयारी करतोय। लवकरच सुप्रीम कोर्टात हे प्रकरण येईल आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे ज्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला पायदळीत उडवलं गेलं सुप्रीम कोर्ट याची गंभीर दखल घेऊन या बाबतीत योग्य तो न्याय आम्हाला देईल। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 13 आमदार का अपात्र झाले नाहीत ही मात्र शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। या बाबतीत आम्ही सगळे विधितज्ञांशी चर्चा करू, कायदेतज्ञांशी चर्चा करू, मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करू आणि कोण सुप्रीम कोर्टामध्ये जावो न जावो याच्यापेक्षा 13 आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अपात्र झाले नाहीत याची दाद मागण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो।